मुक्या जनावरांप्रती सर्वांचे प्रेम असते, मात्र मानवतेला काळीमा फासणारी अशी एक घटना देवळी शहरात रविवारी 31 ऑगस्ट रोजी घडली। या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज समोर आल्याने खळबळ माजली आहे। देवळी शहर मुख्य चौक समजल्या जाणाऱ्या ठाकरे चौकात मध्यरात्री 11च्या सुमारास एका माथेफिरूने चक्क गर्भवती श्वानाच्या पोटात चाकू भोसकून निर्दयपणे हत्या केली। या घटनेने 2 दिवस उलटूनही एकाही प्राणीमित्र किंवा संघटनांनी दखल न घेणे ही शोकांतिकाच म्हणावी लागेल। या क्रूरतेमुळे समाजमनही शून्य पडले। या प्रकाराची तातडीने गुन्हा दाखल करण्याची मागणी वर्धा युवा परिवर्तन आवाज संघटनेने केली आहे। 21 ऑगस्ट रोजी 11 वाजताच्या सुमारास लाल टी शर्ट घातलेल्या अज्ञात माथेफिरू ठाकरे चौकात आला। त्याच्या हातात चाकू होता। तो जोराजोरात ओरडत होता। रस्त्याच्या कडेला झोपून असलेल्या गर्भवती श्वानाच्या पोटात चाकूने सपासप वार करून श्वानाची निर्दयपणे हत्या केली। प्रत्यक्षदर्शी असलेल्या नागरिकांनी माथेफिरूला हटकवले असता हल्लेखोरांनी चाकूचा धाक दाखवून तो गोल्लर गल्लीकडे पळून गेला। या घटनेला 2 दिवसाचा कालावधी उलटला असून अद्यापही जिल्ह्यात सक्रिय असलेल्या प्राणी मित्र संघटना तसेच आदी विविध संघटनांनी याची दखल घेतली नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे। या प्रकरणी अद्यापही गुन्हा दाखल करण्यात आला नाही। या प्रकरणी तातडीने गुन्हा दाखल करून आरोपीला अटक करण्याची मागणी वर्धेच्या युवा परिवर्तन की आवाज संघटनांनी केली आहे। या आरोपीला अटक न केल्यास आंदोलनाचा इशाराही संघटनांनी दिला आहे। देवळी इथे झालेली घटना अत्यंत दुर्दैवी आहे। युवा परिवर्तन की आवाज सामाजिक संघटनेच्या वतीने आम्ही या घटनेचा तीव्र निषेध करतो। देवळी पोलीस स्टेशननी या घटनेचा तत्काळ दखल घेत योग्य चौकशी करत जो नराधम आहे, हे दानव आहे, जो मूक जानवरवर चाकूने वार करण्याचा प्रयत्न करत आहे, त्याच्यावर तत्काळ कायदेशीर कारवाई करून त्याला अटक करण्यात यावी। जर पोलिसांनी याच्यावर योग्य कारवाई केली नाही तर युवा परिवर्तन की आवाज संघटना देवळी पोलीस स्टेशन समोर येऊन तीव्र आंदोलन करणार। अजून सरकारनेही प्राण्याबाबतचे जो कायदे आहे अजून कठोर करण्याची गरज आहे, कारण की प्राण्यावरचे होणारे हल्ले दिवसादिवस वाढत चालले आहे। यापूर्वी हिंगणघाटमध्ये याच प्रकारचा प्राणीवर हल्ला, असाच कुत्र्यावर हल्ला एका नराधमानं केलं होतं। तर सरकारने याच्यावर प्रामुख्याने गंभीरता घेण्याची गरज आहे। धन्यवाद। जय हिंद, जय भारत। अश्विन शाह, विदर्भ न्यूज, वर्धा।